दुखतं का रुपान? लासू दे तो पाय गाईस खरंच पायलाय बेकार लासतात क सेल्फी पॉइंट बघू शकता. घाबरले तू गाईस डायरेक्ट खाली जायची बात आहे. तर आता आपण जाणार आहे पक्षी पॉइंट बघायला. भाई कुठला पॉइंट बघायचा? पक्षी पिंजरा. आणि तुम्ही बघू शकता बघा जीवदानी मंदिर. जीवदानी माते तुझ्या दर्शनाला आलो माते धन्य धन्य जागलो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कल्याण यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. गाईस चला आज चाललं आहे आपण विरार वसईला आणि बघूया जीवदानी आईचं दर्शन झालं तर झालं आपला, नाहीतर आपण चाललेलो आहे आज टॅटू काढायला. मी रुपांश मी अजून हर्षदसुद्धा. बघू आता कोण कुठला टॅटू करतं ते तुम्हाला नक्की आपले ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. आता आपण काढलेली आपली BMW. चला तर गाईस आता आपण निघलो इथूनशा. आपली गाडी लावली आहे तिथं पार्किंगला आणि आता चाललो आपण हर्षदची वॅगनर घेऊन जायचं. कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगता, कारण की आपली लालपरी पूर्ण ब्लॅक फिल्म आहे हे, त्याच्यामुळं नाही तर विरार वसईला तिला आपल्याला पकडतील कुठं पण. चला हर्षदला जवान येईल बघ कसा टी शर्ट घालून भाऊजा निघल्यात बुट्टा बिट्टा बघ कशी वाईट कृपा शेट. काहीच गाडी फक्त 5 मिनिटं झाल्या बसल्या आणि बसल्या कसं झोपल्या बघा. लगेच हे नक्की झोपायलाच येतं वाटतं गाडीने बघा. आणि इकडे येतो आयुष्यभर झोपतच असतं. यो ये मुस्कान बघ यो बघ खाटूक बघ ना कसं 5 मिनिटं पण नाही झालं गाडी बसून लगेच सणाना पिरी झोपले. चला तर काहीच आता आपण इथून निघालो, डोंबिवलीला पोचले आम्ही. चला तर गाईस सो फायनली आता आम्ही जाणार आहे जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला ना. इथून आता आम्ही लिफ्टमधून जाणार आहे. लिफ्टमधून जायचं वरती आणि दर्शन करायचं, लगेच खाली यायचं आहे. रुपन तू बोलतो टॅटू काढणार बोलता आज? हात फाडेल तू माझा टॅटू वाला. नाही आज तुझा टॅटूच काढू का तुझ्या हातावर. हे काढा तर याच्या हातावर काढू चला. नाही आज रुपांच्या हातावर टॅटूच काढू. अरे स्वीट ओसू दे ती, स्वीट ओसू दे. चल स्वीट ओसत कशी टोचत गुदगुल्या होत्या मग का जमत तुला का टॅटू पटत नाही? बस झाला असं ग. आज वाटतं चांगलं कोंबरं बकरं कपले ना वाटतं इकडे शी चांगली करते मंगळवार ना इकडे बघा. गाईस पब्लिक बघा भरपूर आहे इथे. आणि गाईस ही बघा हिने मला बोलवलेलं आहे खास प्रमोशन साठी इकडे शिन. आणि ये 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 तू कवा येशील एक किती महिने झाला? 1 महिना झाला ना. पुरा शेड्यूल बिझी होतो बघताना. लग्न हल्दी फिरायला सगळीकडे गेलो आणि आज टाइम भेटला. आज आलो यांची तशी. आपल्याला कुठे शॉपला जायचं आहे? साईनाथ नगरला असं. आणि शॉप कसला आहे? आणि टॅटू कोणचे करणार आहेस? रुपांचे करणार आहे टॅटू. बाबा गाडीनं तुला बरोबर आम्ही पकडून आणले. आता कुठं पलाशील त्यासाठी आणलाय बाबा. आता पहिला तुझ्यावर ट्राय करणार आहे ती. अरे चला मंडळी जीवदानी मातेचं दर्शन घेऊया. एक साईबाबाचा घ्यायचा आणि आता एकवीर आईचा राहिले. एक नवीन वर्षाला खाली गेलेलो, खालच्या पायट्या जवळच एकवीर आईचं दर्शन घेतला. शिर्डीला चालत जायचं तो पण नव्हतं गेलो. म्हणजे दोन्ही ठिकाणी जाऊ, सगळीकडे जाऊ. हा बनव ना आता बनव. चल तू बनव. हा तर गाईज आता आपण पोचलो आणि इथून आता आपण जाणार आहे जीवदानी मंदिरावरती. आणि आपण प्रमोशन कोणता करणार आहोत माहिती आहे गाईज? इथे नवऱ्याचा टॅटू शॉप आहे आणि तिथे जाणार आहे आपण प्रमोशनला. आणि तुम्ही बघू शकता बघा जीवदानी मंदिर.
जीवदानी माते तुझ्या दर्शनाला आलो माते धन्य धन्य जागलो माते धन्य धन्य जागलो. चला तर गाईज चाललो आता आपण दर्शनाला. जायचं आता ओटी बिटी घेतली आणि चाललोय आपण आता वरती दर्शनाला. पहिले चेक करू दे इकडे. चला भाई नमस्कार. नमस्कार. कसा गजा कुठं होता? तिकडच्या मंदिरात. हा का चल मग जायचं का कुठून जायचा? आई सुरपंच बाईचे फॅन भेटायला लागले आणि हे लोक आहेत बेलापूरची. हे बघा हा येतो येतो. चला मंडळी आता आपण जाणार आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेन आलेली आहे. चला इथून आता वरती जाऊ आपण. आणि मस्त बघा पब्लिक बघा किती आहे. चला आता आम्ही फ्लाईटमध्ये चलो एरोप्लेनमध्ये घेतला आम्ही एरोप्लेनमध्ये. भाई बस मग आता काय तुम्हाला सवय वाटतं रोजचे नाही काय? आपले सवय हा ना. चला गाईस बसलो आता आम्ही आणि जाऊ आता वरती दर्शनाला. गाईस आपण आता उतरलेलो आहे लिफ्टमधून. लिफ्टच बोलतात ना रे. लिफ्ट ट्रेन दोन्ही पण आहेत. उतरलो रोपवे. आता आम्ही इथं थांबतो लाईनीला. इथून जाऊ आपण डायरेक्ट वरती. आणि कसं जायचं ते मी तुम्हाला सांगतो. ते बघा सोडली बघा सगळ्यांना. गाईचं चांगलं पोचलं. इथंशी पब्लिक बघू शकता तुम्ही किती बसले. भरपूर सारी पब्लिक बसले इथेशी. आणि चला आता जातो दर्शन करतो. आपला मित्र आलेला आहे गाईचं आपल्याला घ्यायला. गाई चाललो आता. मावशी जरा आम्हाला व्हिडिओ फोटो काढून तरी द्यायच्या होत्या. हो मावशी जरा फोटो व्हिडिओ काढून द्यायच्या होत्या ना. उद्या आलीस ती रील्सला तू. साहेब आले का? काही चला आता चाललो आता आम्ही वरती. तिथून जाऊ आपण आपल्या ज्या कामासाठी आलो आपण त्या कामासाठी जाऊ. आणि जो आपला दर्शन घ्यायचा होता तो दर्शन पण झालेला आहे. सुरुवात देवीच्या बाईने आपली मस्त एकदम एंट्री एकदम कडक. थँक्यू बाई. आणि आम्ही दोघं असतो कॉन्टॅक्टमध्ये. तर चला जातो आता आपण. सुरुवात झाली ना आपल्या आईच्या आशीर्वादाने मग पुढचं काम पण एकदम जबरदस्त होईल. चला तर गायच आता आपण आलेलं आहे बघा आपली गौमाता आहे तशी. आणि खरंच आपल्या भाईनी तसा मित्र आपला एकदम जबरदस्त मित्र आहे. आणि खरंच त्यांनी एवढा भारी दर्शन वगैरे दिला आम्हाला. एकदम खतरनाक दिला. आता आम्ही चाललोय. आता तू कुठे जाशील मग? आता परत आपल्या ड्युटीवरती. कुठे ड्युटी लागले? पापरखिंडी. म्हणजे लांब आहे का? हा इथून लांब. इथून या मंदिर इकडे आहे. डॅम आहे. हा हा डॅम तिकडे जायचं. ते आपलं बारुंड्याचं मंदिर. असं आहे का? तिकडे जायचं असं सांग कधी पण. ते पण आपल्याला चालेल. नाही आता चाललोय आम्ही जरा तिकडे व्हिडिओ बनवायला चाललोय. हा इजा मिस्टर आहे ना त्या टॅटोचा शॉप आहे तर तिथे जायचा व्हिडिओ बनवायला. ए लगेच दमला का रे? पायला असताना खाली. पायला असताना लय मोठा आहे ना यो. पायला असताना लासू दे ना जरास. लासू दे तो पाय. जाईच खरंच पायलाय बेकार लासतान. टॅटू पण काढायचा. टॅटू काढायचा ना त्याला. बाबा तू याला पकडूनच ठेवा का? गाडीचे टपावला पण बोललो. चला गाईस मस्त दर्शन झाला. आता एकविरायचं दर्शन करतो. 2च दिवसात एकविरायचं दर्शन करणार. बाईक घेऊनच जाणार. तर आता आपण जाणार आहे पक्षी पॉइंट बघायला. भाई कुठला पॉइंट बघायचा? पक्षी पिंजरा बघायला जाणार आहे आपण. तर चला गाईस दाखवतो आपले ब्लॉग. आता तरी गाईस मजा येत असेल ना बघायला. सगळा नवीन गुरुजी पहिले हसत होता नंतर तिकडे गेला म्हणून आवाज दिला गुरुजी. हे बघा पब्लिक. आणि आरती चालू आहे बघा. आरती मला भेटत होती आरती पण आपल्याला एक कामासाठी जायचं आहे ना म्हणून तिथे जाम वेळ होईल. सेल्फी पॉइंट बघू शकता. घाबरले तू? गाई डायरेक्ट खाली जायची बात आहे. का गाईज आता तुम्हाला मगाशी बोललो होतो आपण का आता आपण जाणार आहे पक्षी बघायला.
पक्षी काय इथे भरपूरच काय काय बघायला भेटेल. आता जस्ट एक नजर गेली तर कलरचे आपल्याला मासे सुद्धा बघायला भेटले. पोपट बिपट कसं हे आवडं मोठं पोपट आहेत गाईस. पोपट बघा कवडं मोठं हे इथून जावे. हा गाईस हे बघा आवाज बघ भाई पोपटांचा आवाज बघ. हे बघा गाईस कलरचं मासं पण हत मस्त देखील भारी आहेत बघ मासं. बघ चिंबोरी करत बघ तुझ्या सोबत आलो तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट नेला तर दुकानांना. हा बघ आम्ही मंदिराने लाव कशी आमची बाईची वलग इथे शिंपडे गेला आपला बाई बघ. तर गाईस आता आपल्याला पोपट दाखवायला नेणार आहेत आतमध्ये. इकडे का तर चला. तर गाईस हे बघा पिस्टन बघा बाबा चालू नाही झालं का नाही चालू नाही झालं तरी आपल्याला सगळं बघायला भेटलं. मग इकडे बघा गाईस. हा ओके नाही लगाय का हात नाही. हा नाही चला तर काय तो बोलता हात नको मारू. तर गाईस सगळं बघायला भेटतं आपल्याला. इकडे बघा गाईस हे बघा कसं मासं बघ कसला मोठा. गाईस वाटला नव्हता आम्हाला का ब्लॉग एवढा भारी होईल आणि खरंच ब्लॉग जाम भारी झाला आपला. ते दिशीन पण हात हे बघा कसं मासं. इकडे बघा कवरं भारी मासं. ही बघ कशी खेळतं बारकी पोरांसारखी. तर गाईच चला हे बघा कसं मासं लय भारी इकडे बघा गाईच. इथं पण बघा मासं सगळं वेगवेगळ्या कलरचं. आणि हे काय विषय काय हो मस्त विषय. तर गाईच आलो बाहेर आलो. आता पोपट बघायला जायचं आपल्याला आतमध्ये. सोडतो का नाही ते माहिती नाही. लॉक लावले बघ कसं चांगलं पोपडत भाई. पोपट बघ कसं गाईस. तुम्हाला तर लव बर्ड दाखवताय बघा. लव बर्ड तुम्ही सर्वजण बघतच असाल पण तुम्हाला इथेशी आहे ना सगळे वेगवेगळे लव बर्ड बघायला भेटेल. सगळे वेगवेगळे लव बर्ड आहेत. तर हे बघा गाईस आहे बघा इथेशी सगळं वेगवेगळ्या प्रकारचे लव बर्ड आहेत. तसं पोपट सुद्धा वेगवेगळं इथेशी मोठं पोपट सुद्धा आहेत. आता इथेशी बघू शकता तुम्ही बघा आपली सर्व गँग इथे पोपट बघतात. आणि हे पोपट बघा किती मोठं पोपट आहे ते बघा. हे फोटो गाईस इकडे बघा मंदिरांच्या सगळ्या वस्तू ना ते आहेत. तिच्यावर मीनी दिल्या पिशव्या ठेवायला. आता तिचेच नवऱ्याचे आपल्याला जायचं आहे शॉपमध्ये टॅटूचे. आणि तिथे तुम्ही नक्की एकदा विजिट करा. तुम्हाला मस्त भारी टॅटू काढून भेटतील. विरार वसई इकडेची नाला सुपारा जेवढे पण गावं असेल ना सगळ्यांनी या एकदा विजिट करा. चला तुम्हाला आता मी मस्त आपलं हंस दाखवता. हंस बदक हे बघा. चला तो ब्लॉगर तर बाबा थोपतच नाही. त्याने तो मोबाईल फुल केले ना तर हे मोबाईल मध्ये फुल लागले. हे बघा आता इथे गाई पण ते मग तिथं कासव बघा त्याच्यामध्ये. तर काय सतत फायनली आपण बोललो होतो आपण चालू टॅटू काढायला. तर आता आपण आलेलो आहे शिजुकन टॅटू शॉप मध्ये आलोय आपण. आणि चला नमस्कार. आम्हाला वेळात वेळ दिला तुम्ही भरपूर वेळ आमच्या सोबत. तुम्ही मंदिरात आले दर्शन वगैरे केलं आम्ही. तर चला गाईच आता आपण इथे ना टॅटू कोणता काढायचा काय करायचा तर आता आपल्याला दाखवणारच आहे. तर ते बघू आपण. आणि विरार वसई नाला सुपारा इथे जेवढे पण आपली गावं आहेत तर नक्की तुम्ही एकदा भाईचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस देईन. तुम्ही नक्की याच्या शॉपला व्हिजिट द्या. भाई लय टाइम लावला रे सॉरी आहे का. काय नाही काय हरकत नाही. आता आपण करूया चालू. नक्की एकदम मस्त कार आहे का. पब्लिक डायरेक्ट इम्प्रेस झाली पाहिजे टॅटूवरती. फिनिशिंग एकदम खतरनाक दे. 10 वर्षाचा एक्सप्रेशन आहे का. चालेल चला तर गायच आता आपण तुम्हाला आता ओम्या आणि हर्षित का टॅटू काढणार दाखवणार. मी नाही काढणार. माझी जर इच्छा झाली तर मी नंतर बी येऊन काढू शकता हो. पण आता सध्या तर नको. भाई काय काढायचं आहे ना. एक आहे हे काय आहे बहिणीचं नाव आहे आणि बर्थडे आहे त्यांची. असं आहे का. दोन्ही बहिणींची नावं आणि बर्थडे. आणि हर्षित भाईचा ग बाबा चांगली रिंग आहे रे. सोना गावा येईल ना गावा नाही. आणि टॅटू मध्ये सोना काढून जाऊ दे बरं की. तर गाईज मला आमंत्रण केले टॅटू साठी हिने आहे का. तर गाईज ब्लॉग मध्ये आखी हीच दिसली पाहिजे. हवा इजीच झाली पाहिजे ब्लॉग मध्ये.
मला तर गाईस आता टॅटू काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकते बघा भाई एकच काम बेवडीला कॉल. कसा काम आहे. तो बोलतो बेवडीला कॉल करतो. कर बाबा, कोणला कॉल करायचा कर. हा मंडळी फायनली टॅटू झालेला आहे. तर गाईस बघू शकता टॅटू दाखव र. बघा गाईस कशी फिनिशिंग वगैरे आहे. आणि ही जी चुकी झालेली आहे ती याची मुलं झालेली आहे. आणि का टॅटूवर कमी लक्ष, पोरींवर जास्त लक्ष. तो त्याला 3-4 वेळा बोलला का बघ स्पेलिंग बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का. नाही नाही नाही. आणि आमच्या पण व्हिडिओवरती लक्ष देणं त्याला बोललो ना अशी व्हिडिओ बनवून नाही. तर त्याची तो मर्जीनी त्याची तो धुंदीनीच. गाईज लय बेकार नाद याला पोरींचं, लय बेकार. सुधरत नाही हो. टाकीन मी. बघू दे मम्मी तुझ्यासाठी खास. तुला मी काल बोललो ना पोऱ्या सुधारले. पण बघा बहिणीची स्पेलिंग चुकतोय हो. जन्मतारीख चुकलं बाई. काहीच कुठपर्यंत राहता आपला टॅटू आलेला आहे तो दाखवता. रिंग बनवली बाईनी, रिंग. त्याचं स्वप्न होता की पहिला मी रिंग काढीन, त्याच्यानंतर बोलतो मी बायकोचा नाव काढीन बोलतोय. आवरा प्रेम बाईला, प्रेम गगनात माव नाही. गाईस तुम्ही बघू शकता पहिला टॅटू हा. लय दुखतं, लय दुखतं. इकडे बघा गाईस, लय दुखतं. बघू ना दाखव कितपर्यंत झाला. एवढंच झाले अजून अक्का तिकडे काहीच नाही झाला. नाही भाई कवा करशील. घरा जायचा मला घरा. चला मस्त विकेट. अरे शेट नुसता मोबाईल मध्ये गाईज ब्लॉग बनवावं लक्ष नाही देणार. नुसतं मोबाईल मध्ये घुसतो. कवा बनवला दार खोट्या भाऊजा बघतो बघ. गाईस तिकडून पाला लागे तिकडून. हा काढू ना, प्रँक करू. घरला बघा गाईस कुठून. तर गाईस आता आपला इथे टॅटू वगैरे काढून झालेला आहे. आणि तुला एक गोष्ट सांगता, मोबाईल जे ना बाहेर जा तर टॅटूचा थंबनेल आहे कर जा. तो इथला तरी फोटो काढ टॅटूचा. समजलं की इंट्रा 2 काढ तिकडचा आणि इकडचा विकार. तर भाई पुन्हा एकदा तुला बोलतो सॉरी. तुला मी लय थांबवला व्हिडिओ बनवासाठी. गाईज याने मला भरपूर म्हणजे किती महिने झाला त्याला. 2 महिने जास्त झाले. 2 महिने झाले. कारण की बघा मोठ्या भावाचं लग्न पण होता. त्याच्यानंतर कंटिन्यू लग्न ते पण लोक स्टेटस बघतच असतील. पण हा मी आलो त्यासाठी त्याला बोललो मी तुला 1 रील्स नाही तुला 2 ब्लॉग देईन आणि 3 रील्स पण देईन बोलला. रुपांशने पण ब्लॉग बनवले, मी पण ब्लॉग बनवले, परत रुपांशने रील्स बनवले आणि मीनी पण एक सिरीज बनवले त्याची टॅटूची की त्याला तुम्ही चांगला त्याला प्रतिसाद द्या चांगला. आणि जर विरार वसई नालासोपारा या एवढ्या भागामध्ये जर कुठल्या कोणी राहत असतील माझे फॅन्स लोक तर त्याचा मी तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस देतो. तुम्ही एकदा त्याला नक्की विजिट द्या. भाई तुझं जो शॉप आहे त्याचं नाव काय आहे. द सिझुकॉन टॅटू स्टुडिओ आहे आपल्या सायनातला पडतो विरारेशला. हां आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे. 9662108331. तर असा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस इथे देणारच आहे स्क्रीनवरती. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो हर्षदचा टॅटू बघा मस्त त्याने बनवला. हे बघा इथं हर्षदचा टॅटू आहे. इथे शिन बघा ओम्याचा पण टॅटू मस्त केलं त्यांनी. आणि सो मला पण करायचा होता टॅटू पण आता टाइम बघा गाईस 5 वाजतील आता म्हणून त्याच्यामुळे मी नाही करत. तर नेक्स्ट टाइम नक्की मी काहीतरी काढेल. गाईस बिबट्या बसवले बघा कसा वाघ बसवले. वाघाने घेतले काय तर माझं नाव करायला छातीवरती. तर चला मंडळी बघा गाईस बाबा रुपांशने घेतले बघा माझं नाव करायला छातीवरती. बाबा कसला भारी करला भाऊ. बघा गाईज यांनी कसा टॅटू करले. किती दिवस राहील भाई आता. 7 दिवस रे. हा का गाईज रुपांश ऑन फायर. हा का चला दे 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 चटका दे धर धर याला धर. अरे नाही लागायचं सुई नाही बघ ही सुई असते मोठी असते. कसा घाबरलो. दुखतं का रुपांश. धर याला धर.
चल चल गाईस आपण बघा जेव्हा नवीन टेम्पो म्हणतो डिलिव्हरीसाठी बरोबर आपण घ्यायला जातो, पण जेव्हा शोरूम मध्ये टेम्पो म्हणताना ते पिकअप तिकडे बघा गाईस त्याने अख्ख्या रस्त्यांचे अपडेट चालले बघा बघा. हे जरा शोरूम वाल्यांचे काशी घाला तिकडे बघा. तो बघ किती सुसाट चालले, कटी मारतोय इकडून ते गाडीवाल्याला कट तिकडून ते गाडीवाल्याला कट, एवढा बेकार. म्हणजे आपण नवीन वस्तू आणायची आणि नवीन वस्तू आणायची आणि हे गाड्यांचे काशी घालतात. तिकडे बघा तो कुठं पोचला बघा बघा. तो रस्ता बी खराब आहे इकडे बघा गाईज. एवढा बेकार गाडी चालवतो ना तो पिकअप वाला, जाम बेकार. म्हणून गाडी शोरूमच्या आणताना नीट बघा आणि नीट जा. चला एवढंच बोलायचं होतं. जय हिंद जय महाराष्ट्र.